नमस्कार मित्रांनो. बैलगाडा शर्यत क्षेत्र हे नक्की गरिबाचं आहे का? कारण की तुम्हाला माहितीच आहे की खूप सारे असे कमेंट्स येतात, खूप व्हिडिओज सुद्धा पडतात. एखाद्या गरिबाचा बैल क्वचित गुलाल मिळवतो, परंतु टॉपचे बैल जे आहेत ते वारंवार गुलालामध्ये का असतात याचं जाणून घेऊया थोडंसं तथ्य. तुम्ही बघितलं, आता मैदाने चालू आहेत, उन्हाळा चालू आहे. प्रत्येक गावची यात्रेची मैदानं जी आहेत ती पार पडत आहेत. आदतचं मैदान पडतं, कुणाचं दुशाचं मैदान पडतं, कुणाचं ओपनचं मैदान पडतं. तिन्ही प्रकारची वेगवेगळी मैदानं जी आहेत ती यात्रेनिमित्त भरवली जातात. परंतु तुम्ही बघितलं की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या आत्ता नामांकित नंदी आहेत ते सतत फायनलमध्ये का राहतात? एखादा क्वचित एखाद्या मैदानामध्ये गरीबाचा नंदी फायनलमध्ये दिसतो आपल्याला, असं का होतं? याच्याविषयी चर्चा करूया. तुम्ही बघितलं, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे टॉपचे नंदी असतात ते कायम टॉपच्याच पैरामध्ये असतात. उदाहरणार्थ की दोन्ही बैल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुलालात असतात. ते दोघांचा जरी पैरा झाला तर समजून जायचं की त्या ठिकाणी त्यांचा गुलाल होणार, एक नंबर होणार. परंतु एखादा आपल्या सर्वसामान्यसारखा एखादा बैलगाडा मालक असेल, तो ज्यावेळेस घरातून निघताना एकच विचार करतो की आज आपल्याला काहीतरी करून गुलाल मिळावा, या हेतून घराबाहेर पडतो. पैरासुद्धा चांगलाच करतो. परंतु काय होतं, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये वायदी हा प्रकार खूप वाढू लागलेला आहे. वायदीमुळे आता कसं होतंय, गरिबाच्या बैलांना, काही बैल उजेडामध्ये येतात, काही लोकच्याकडे या वायदी द्यायला पैसेसुद्धा नसतात. परंतु या क्षेत्रामध्ये जर टिकायचं जर असेल, तुम्हाला दोन्ही बैल पळून चालतात. ज्यावेळेस तुमचा एक टॉपचा बैल असतो, जर तुमचा दुसरा जो बैल आहे जर टॉपचा नसेल तर गाडी कुठं ना कुठं तरी मार खातेच, सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये वायदी घेतल्याशिवाय हे क्षेत्र नाही चालू शकत असं मला वाटतंय. कारण की तुम्हाला माहिती आहे, काही क्वचित आहेत बैल जी बिना वायदीची पळतात. परंतु गोरगरिबांचं वायदीला पैसे नसतात द्यायला त्यांच्याकडे, तरीही ती बैल मालकासाठी पळतात, मालकाच्या नावासाठी पळतात. परंतु तो दिवस येतोच, आज नाही उद्या तरी दिवस येतोच. परंतु तो दिवस कधी येतो? तो दिवस येतो ज्यावेळेस टॉपचे नंदी त्या मैदानामध्ये नसतील, त्यावेळेसच येतो. कारण की जे रिअल आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. खूप सारे ब्लॉग्स बनवतो मी, परंतु आज म्हटलं जरा थोडासा वेगळा ब्लॉग बनवावा की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये वायदी हा प्रकार थांबू शकणार नाही आहे असं मला तर वाटतंय. काय होतं, ज्यावेळेस बैल पळतो ना टॉपचे, एक माणूस या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये नावासाठी आलेला आहे. प्रत्येकाला नाव जे आहे ते पाहिजेच. काही जण पैसेवाले असतात, ते खूप वायदी देतात, परंतु टॉपच्याच पैऱ्यामध्ये तो बैल जो आहे तो पळवतात. परंतु गोरगरिबाचा बैल एखादं मैदान जर गुलाल असेल तर दुसऱ्या मैदानामध्ये गटसुद्धा कधी सापडत नाही. कारण की तुम्हाला माहितीच आहे, क्षेत्र हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. या ठिकाणी काहीही घडू शकतं. आणि असंच बैलगाडी शर्यत क्षेत्र चांगल्या पद्धतीनं चालले, परंतु एक गोरगरिबांचं क्षेत्र नाही असं मला वाटतंय. आणि गोरगरिबांच्या बैलांना काय असं होतं की पैरे मिळत नाहीत. त्याच्यामुळे एक माझा सल्ला आहे त्यांना, कमी रकमेची जिथं ठिकाणी मैदान असतील त्या ठिकाणी जावा, तुमची बैलं पळवा आणि त्या ठिकाणी तुम्ही गुलाल खेळा, गुलाल जिंका. किंवा
बिनजोडची त्या ठिकाणी मैदान असतील त्या ठिकाणी तुम्ही बिनजोड खेळा, त्या ठिकाणी तुम्हाला गुलाल मिळेल. कारण गुलालासाठी खूप लोक संघर्ष करतात. खूप मला तर वाईट वाटतं मैदानामध्ये ज्यावेळेस मी जातो ना त्यावेळेस खूप सारे लोक मला मागे लागतात, दादा आमची मुलाखत घ्या. मुलाखत आपण घेण्याचा प्रयत्न करतो आपण, परंतु काय होतं शेवटी तुम्हाला माहितीच आहे. आज मुलाखत मी जरी घेतली तरी तो बैल दुसऱ्या दिवशी गुलालामध्ये नाही दिसत. त्याचंच जरा थोडंसं खंत वाटतं. मोठ्या बैलांची ज्यावेळेस मुलाखत घेतो त्यावेळेस ती बैलं जी वारंवार फायनलमध्ये राहतातच, कारण की सगळ्यांना माहीत असतं की ती टॉपच्या पायऱ्यामध्ये असतात. म्हणून हे बैलगाडा शर्यत क्षेत्र जे आहे ते गोरगरिबांचं खरंच नाही राहिलं, पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिल्या ठिकाणी ज्यावेळेस बैलगाडा शर्यत क्षेत्र होतं त्या ठिकाणी शब्दाला किंमत होते. आता या ठिकाणी जरी पैरा झालेला असेल तरी तो पैरा जो आहे तो कॅन्सल करतात लोक. अशी आजकालची परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.